टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्या बरोबर आहेत। दानवे साहेब, तुम्ही आलात, खरं तर मनोज जरांगे पाटलांना भेटण्याकरता अजून देखील प्रशासनाचा कुणी शिष्टमंडळ या ठिकाणी आलेलं नाही। 2 दिवस प्रवास करत बीड ते मुंबई असा प्रवास केला। आज दिवसभर मुंबईमध्ये आहेत मनोज जरांगे पाटील। प्रशासनाचं कोणतंही शिष्टमंडळ आलं नाही। प्रशासनाला 4-5 जणांचे असे लोक बसलेले असले तरी प्रशासनाचे लोक येत असतात, परंतु इथं लाखोंचा जनसागर आहे। या महाराष्ट्रामधले सगळे लोक इथं मराठा बांधव या ठिकाणी पोहोचत आहेत। प्रशासनाने, मला असं वाटतं नाही, प्रशासनाचा खऱ्या अर्थानं इथं उपोषणालाच बसायची वेळ येऊ द्यायला नव्हती पाहिजे। ज्यावेळेस मोर्चा निघाला रस्त्यातच चर्चा करून हे प्रश्न सोडवायला पाहिजे होते। प्रशासनाला मला असं वाटत नाही मराठा समाजाच्या भावना प्रशासन किंवा सरकार समजतं की हो किंवा नाही, हा प्रश्न आहे। परंतु लाखो मराठा इथे आलेले आहेत, त्यांची गैरसोय झालेली आहे। सातत्यानं शौचालये नाही आहेत, जेवणाची व्यवस्था नाही आहेत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहेत। अशातच पाऊस पडतोय आणि तरी देखील आंदोलक जे आहेत ते आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। हे पहा, जर भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असता, मोदी आले असते, शहा आले असते, तर सगळ्या यंत्रणा लागल्या असतात। शौचालय लागले असते, स्वच्छता लागली असती, महापालिकेच्या खर्चाने सगळे कामं झाले असते, महापालिकेच्या खर्चाने पेंडॉल लागले असते, लाईट लागले असते। परंतु मराठा आहे ना, जनता थोडी महाराष्ट्राची नाही ना, असं वाटतं नाही यांना। सरकार ज्या सरकारच्या विरोधाची भूमिका मांडतात ते त्यांचं नाही असं ते समजतात, त्यांची प्रॉपर्टी समजतात ते सरकार स्वतःची। मला ही जनता या महाराष्ट्राची आहे, यांच्यासाठी सगळ्या सुखसोयी सरकारने दिल्या पाहिजे। ओबीसी मधनं मराठा आरक्षण दिलं नाही देण्याच्या भूमिकेवरतून या सगळ्या संदर्भात सत्ताधारी तुम्हाला प्रश्न विचारतात विरोधकांना की या आरक्षणाच्या संदर्भात तुम्ही भूमिका स्पष्ट करा। आम्ही आलो म्हणजे आमचा पाठिंबाच आहे ना, त्याला काय भूमिका स्पष्ट करायची? आम्ही इथं आलोय, या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे आम्ही याच्यात सहभागी व्हायला झालेलो आहे, त्याच्यात भूमिका काय विचारता तुम्ही? तुमची सांगा ना। खरं तर आपण पाहिलं तर अंबादास दानवे जे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आहेत ते आता मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला या ठिकाणी आलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचं असं म्हणणं आहे की कुठेतरी सत्ताधारी बाकावरच्या नेत्यांनी जी आहे ती शिष्टमंडळ घेऊन लवकरात लवकर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन हे आंदोलन जे आहे ते सोडवलं पाहिजे होतं, परंतु सरकार मात्र हे असं करताना दिसत नाहीये। तसा थेट हल्लाबोल जो आहे तो विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत अक्षय मंकणी, TVN मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।